नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक वाटी तांदळाच्या पिठापासून खूपच चमचमीत आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी रवा घालायचा आहे. यानंतर अर्धी वाटी इथे मी मैदा घेतला आहे. मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता यामध्ये किसलेलं आलं घातलं आहे. साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे मी. यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून घातले. ही मिरची जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी थोडीशी जास्त घातली. यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. तर खूपच कमी साहित्यामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे आणि सगळं साहित्य घरी उपलब्ध आपल्या असेल असंच आहे. हे सगळं मिक्स केल्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम तेल घालायचं आहे आणि मग पाणी घालून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. यामध्ये मी तेल घालायला विसरले होते, तर इथे मी आता 1 चमचा तेल घालते आणि मग हे मळून घेते. तर तुम्ही पीठ मिक्स केल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कडकडीत गरम तेल घाला आणि नंतर पाणी घालून हे मळून घ्या. तेलामुळे रेसिपी खुसखुशीत व्हायला मदत होईल. तर इथे असं हे पीठ मी मळून घेतलं आहे. थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. यानंतर यावरती अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा मळून घेतलं. आता हे पीठ तयार आहे. आता हे सेट होण्यासाठी आपण 15 मिनटं असंच बाजूला ठेवून देऊया. हे पीठ सेट होईपर्यंत आपण मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी बनवूया, जी आपल्या रेसिपीबरोबर खूप छान लागते. तर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. यामध्ये 1 वाटी ओलं खोबरं घालायचं आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्यात. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. यानंतर थोडंसं आलं यामध्ये घातलं. आता 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे. यानंतर थोडीशी इथे चिंच घातले. तुम्ही याऐवजी लिंबाचा रससुद्धा 1 चमचा घालू शकता. यानंतर इथे मी कोथिंबीर घातली. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे यामध्ये. यानंतर यामध्ये पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी थोडंसं पाणी घातलं आणि चटणी अगदी बारीक अशी वाटून घेतली. चटणी बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं. फोडणीसाठी मी इथे 1 चमचा तेल तडका पॅनमध्ये गरम करून घेतलं. यामध्ये पाव चमचा मोहरी घातली. यानंतर थोडासा कढीपत्ता घातला आणि 1 लाल मिरची घातली. तर ही खमंग अशी फोडणी आता चटणीवरती घालायची आहे. या फोडणीमुळे आपल्या चटणीची चव आणखी वाढेल आणि दिसायलाही चटणी आपली खूप छान दिसेल. तर ही मस्त अशी साऊथ इंडियन स्टाईलची चटणी तयार आहे. चटणी तयार आहे. आता आपण पुढची कृती करूया. तर जे आपण पीठ ठेवलं होतं बाजूला तेही छान सेट झालं आहे. पुन्हा एकदा हे मळून घेऊया. तर याचे आज आपण वडे बनवणार आहोत. तर आता इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतली आहे. याला आता तेल लावून घ्यायचं आहे आणि हातालासुद्धा मी तेल लावून घेतलं. इथे आता पिठाचा छोटासा गोळा घेते. तुम्ही केळीच्या पानावरसुद्धा हे वडे थापू शकता किंवा मग तुम्ही हातावरसुद्धा थापून हे बनवू शकता. तर वडा थापताना ते लक्षात ठेवा, जास्त पातळही करायचं नाही आहे आणि जाडही करायचं नाही. मीडियम थिकनेसचा असा वडा बनवायचा आहे. तर इथे पहा, सहज असा वडा थापता येतो. पाहू शकता. तर इतपत असा हा पहा, जास्त जाडही नाही आहे आणि पातळही नाही आहे असा वडा थापून घेतला आहे. असेच आता आपण हे वडे आणखी थापून घेऊया आणि फ्राय करूया आता वडा. तर इथे आता मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम केली आणि वडा तेलामध्ये सोडला.
यामध्ये आपण रवा घातला आहे, त्यामुळे खूपच क्रिस्पी आणि खुसखुशीत असे हे वडे होतात. तर हा साऊथचा फेमस असा मधुर वडा आहे. एकदा नक्कीच करून पाहायला हरकत नाही आहे आणि चवीला हा खूपच छान लागतो. आपण जी चटणी बनवली त्याच्याबरोबर तर याची चव आणखी वाढते. अगदी कमी साहित्यामध्ये होणारी अशी रेसिपी आहे. संध्याकाळी चहाबरोबर तुम्हाला काहीतरी चटपटीत हवं असेल तर अगदी फटाफट तुम्ही हा वडा बनवू शकता. अजिबात वेळ लागत नाही बनवायला. तर इथे पहा, दोन्ही बाजूनी मी हा वडा छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतला. तर वडा आता आपण सर्व करूया. तर इथे मी चटणीबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर हा वडा सर्व केला आहे. चटणी नसेल तर टोमॅटो केचपबरोबरसुद्धा हा वडा खूप छान लागतो. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. मस्त खुसखुशीत होतात हे वडे आणि चटणीबरोबर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. कुठल्या शहरातून कुठल्या गावातून तुम्ही माझी रेसिपी पाहताय ते सुद्धा कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.